झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये 5 वर्षांपूर्वी एका विवाहितेचा खून झाला होता। खून प्रकरणामधला आरोपी देखील निष्पन्न झाला होता, मात्र काही केल्या तो पोलिसांना सापडत नव्हता। अखेर शुक्रवारी तो पोलिसांच्या हाती लागला, मात्र इतकी वर्ष तो पोलिसांना कसा चकमा देत होता त्याची कथा जितकी धक्कादायक आहे तितकीच सुरसही। पाहूयात एक रिपोर्ट। ही आहे मुन्नी, वय वर्ष 35। पोलिसांनी मुन्नीच्या हाताला बेड्या ठोकल्यात। मुन्नी कल्याण स्टेशनवर भीक मागते। भीक मागत असतानाच पोलिसांनी तिला अटक केली आहे। तिला का म्हणून अटक करण्यात आली असेल? ऐकाल तर चक्रावून जाल। मुन्नीनं तिच्या पत्नीचा खून केलाय। होय, 5 वर्षांपूर्वी पुण्याच्या येरवड्यात ही घटना घडली होती। आपल्याला दिसत असलेली ही मुन्नी प्रत्यक्षातील मुन्ना आहे। पत्नीचा खून केल्यानंतर स्वतःची ओळख लपवण्यासाठी मुन्ना हा मुन्नी बनलाय। त्यानं स्त्री रूप धारण केलंय। इतके वर्ष तो तृतीयपंथी म्हणून सर्वत्र वावरतोय। याच अवतारात पोलिसांनी त्याला कल्याण स्टेशनवरून जेरबंद केलंय। आतापर्यंत स्त्री वेशात राहत असल्यामुळेच तो आरोपी म्हणून पकडला गेलेला नव्हता। त्या ठिकाणी तो काही तृतीयपंथींबरोबर राहिला, काही ठिकाणी त्यांनी नोकरी केली, छोट्या मोठे कामं केली आणि स्त्री म्हणून तो तिथे वावरत होता। परंतु आपल्याला बातमी मिळाल्यानंतर आपण त्याची शहानिशा केली आणि मग त्याला ट्रॅप लावून पकडलं। पकडल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं आज आणि लक्षात आल्यानंतर तो स्त्री वेशातच आहे आत्ता आणि त्याने कबूल केलं की त्याने त्याच्या बायकोचा खून केला। त्याला त्या बायकोपासून 2 मुलं पण आहेत। मुन्ना कटके यानं डिसेंबर 2008 मध्ये स्वतःची पत्नी लक्ष्मी हिचा चारित्र्याच्या संशयावरून खून केला होता। त्या घटनेनंतर तो फरार होता। तो तृतीयपंथीयांसोबत राहत असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मोठ्या शिताफीनं त्याला पकडलं। मुन्नाच्या गालावर असलेल्या निशाणीमुळे तो सापडू शकला। पहिले 2-3 दिवस तो आम्हाला मिळाला नाही, पण नंतर त्याला थोडंसं आम्ही गोडीत घेऊन विश्वासात घेऊन विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब तो खूप खतरनाक आहे। सांगितलं पण मला पुढे निघू नका, मी तुम्हाला लांबून दाखवतो। असं करून त्यांनी आम्हाला त्याला दाखवल्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेतला आणि जसा तुम्ही आता त्याला पाहत आहात तशाच तो वेशात भीक मागत तिथं फिरत होता। पत्नीचा खून केल्याची कबुली मुन्नानं पोलिसांसमोर दिली आहे। मागील 5 वर्षात मुन्नानं एका ठिकाणी महिला बनून घरकाम सुद्धा केलं। आज त्याला अटक झाल्यामुळे त्याच्या पत्नीला न्याय मिळणार आहे, मात्र त्याच्या वेषांतराचीही तितकीच चर्चा सुरू आहे। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।